Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यानंतर आज सीसीएसची दुसरी बैठक. पाणी बंदनंतर कोणता मोठा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, आता उल्लाह तरारचा मोठा दावा. भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक. पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर फारुक अहमदचा सहभाग उघड. फारुक अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती. झाडांमागून 2 दहशतवादी आले, एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. हल्ला संपूर्ण रणनीती आखून केला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मूमधील परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार. आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची चर्चा. पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं. हल्ल्यानंतर गृह खात्यावर कारवाई व्हायला हवी होती. आम्ही सरकारच्या पाठीशी, पण त्यांच्या चुकांच्या पाठीशी नाही. संजय राऊतांची टीका. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी. 29 एप्रिलपर्यंत भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परतले, तर पाकिस्तानातून भारतात 1616 नागरिक आले. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल उद्या जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. Cancer Healer Center, a new beginning.